आपण म्हणतो की कोकण स्वर्गाहून सुंदर आहे, पण त्या स्वर्गाची जी जाणीव आहे ती लोकांमध्ये कमी होत चाललेली आहे आणि ती सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे ह्या स्वर्गाचा लवकरात लवकर अंत होतोय आणि नरक होतोय. तर हा होऊ नये म्हणून आम्हाला सर काहीतरी सांगतील. नाही, मी आता पहिल्यांदा गेल्या 10 वर्षात ह्या सह्याद्री देवरायासाठी काम करताना पहिल्यांदा कोकणामध्ये आलो शूटिंगला. आणि मंदार गावडे भेटला म्हणून मला वाटलं की चला चला इकडे बघूया. तर परिस्थिती इकडे पण खूप वाईट आहे. वाईट आहे म्हणजे कसं आहे त्या लोकांना स्वतःच्या सौंदर्याची, स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्याची किंमत नाही आणि बाहेर येणाऱ्या माणसांना तर नाहीच नाही. म्हणजे प्लास्टिक बाटल्या आणि समुद्रावरती जे बघायला मिळतं त्याच्यानं वाटतं की आपण किती नालायक म्हणणं बरं वाटत नाही, पण नालायकच लोक आपण आहोत. तर तसं होता कामा नये असं वाटतंय. दुसरी गोष्ट, आता इथं जे आधुनिकीकरण चाललंय त्याच्यामध्ये लोक वाळू उपसा असेल, डोंगर फोडणं असेल, तर ह्याच्यासाठी तुमच्या लक्षात येत नाही की एखाद्या गावाच्या आजूबाजूची जमीन घ्यायची असेल तर त्या गावातल्या पोरांना, नवीन पोरांना डंपर घे, वाळूचे ट्रक घे आणि ट्रॅक्टर घे आणि असं काहीतरी उपलब्ध करून द्यायचं आणि हळूच कोहळा दाखवून कोहळा काढता म्हणतात ना, की तुमचं सगळं घेऊनच जायचं. तुमचं खरं जे काय तिथं आहे ते निसर्ग सौंदर्यच घेऊन जायचं. तर ही आणि काय होतं, नदीच्या काठाला गाव असलं की त्याची रेषा फिक्स माहीत नसते. वाळूच्या उपसा करायचा तर त्याची रेषा काय फिक्स नसते माहीत. मग जवळची माणसं खरे राखणदार असतात ना. फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने काय एवढे तेवढे पैसे, पोलीस डिपार्टमेंट एवढे तेवढे पैसे, की अशा पद्धतीनं ते परमिशन दिले जातात. आणि गव्हर्नमेंटमधले लोक ते सुद्धा आपलेच भाऊ लोक आहेत, पण ते इतके वाईट वागतात की पैशासाठी माणूस काही करायला लागलाय. तर पैशासाठी काही करायला नको. खरं शेवटी आहे श्वास आणि शेवटी आहे अन्न. या 2 गोष्टी नसल्या तर आपण काही जगू शकत नाही. तर आपल्याला लॉंग जगायचं असेल, नैसर्गिक चांगलं जगायचं असेल तर या गोष्टी जरा तुम्ही समजून घ्या. मला असं वाटतं की तुम्ही हाराल शेवटी. लक्षात घ्या, शेवटी हा निसर्ग तुम्हाला हरवेल, आपल्याला हरवेल. तर आपण जरा आत्ताच सावध होऊया आणि चांगलं वागूया. धन्यवाद.